हाय हॅलो नमस्कार, मी प्रणाली कुराडे स्टार मीडिया मराठीवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज माझ्यासोबत आहे सिद्धू, आपल्या सगळ्यांचा नाती जपणारा माती जपणारा लाडका सिद्धू। सिद्धू, सगळ्यात पहिल्यांदा कसा आहेस? स्टार मीडिया मराठी 16 नंबर पासून स्टार प्रवाहावर स्टार आणि स्टार मीडिया मध्ये स्टार कॉमन आहे। स्टार प्रवाह दिसतोय आता आहोत त्या ठिकाणी सीझन 3 चा पहिला एपिसोड लागतोय, नक्की बघा। मी मस्त आहे, हे लेट झालेलं आहे। हा, थोडा हळूहळू घ्या। बस थांबून। हा, मी नाही, मस्त वाटते ग, खूप छान वाटते। आणि हे एवढं जर बोंबलून कोकळून सांगतोय मी, तसंच बोंबलून कोकळून आता स्टार प्रवाह सांगते की धिंगाणाचा 3रा सीझन येतोय, जो लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। नक्कीच पहिला आणि दुसरा सीझन खूप सुपरहिट ठरला। आता ह्या 3ऱ्या सीझन साठी तू किती उत्सुक आहेस? यार, खूप मस्त वाटते, कारण पहिला सीझन लोकांना आवडला म्हणून दुसरा सीझन आला, दुसरा सीझन लोकांना आवडला म्हणून 3रा सीझन आला, आणि 3रा सीझन लोकांना आवडावा म्हणून प्रयत्न आहेत। म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण काम करत असतो, लोकांना आवडतं मग लोक प्रेम करतात। आणि हे जे असं ना, नटासाठी किंवा सिंगरसाठी वन्स मोर, तसं हे वन्स मोर वाला फिलिंग आहे की गाणं आवडलं लोकांना, अरे वन्स मोर, मग आपण आणखी जबाबदारी वाटते की आता त्यांना ते गाणं आवडलं तर आणखीन छान पद्धतीने प्रेझेंट करूया। तसं स्टार प्रवाह खूप नंबर 1 चॅनल आहे महाराष्ट्राचं, त्याच्यावरच्या सगळ्या मालिका नंबर 1 आहेत त्या, आणि सगळ्यांना आवडत आहेत। त्यात धिंगाणासारखं एक म्युझिकल गेम शो आपण त्याचा होस्ट करतो आणि तेही लोकांना आवडते, तर 3रा सीझन येतोय, तर एक्साइटमेंट, खरंच जेन्युइन एक्साइटमेंट खूप आहे माझी। नक्कीच, सकाळपासून मी बघते तुझी एनर्जी काही थांबत नाहीये सिद्धू। ही या एनर्जीचं सिक्रेट नक्की काय आहे, आम्हाला जरा सांगशील का? अरे काही नाही ग, असं काय जेन्युइनली सिक्रेट नाही की हेल्थ वाईज बसशील तर मी दारू सिगरेट पित नाही, व्यायामावर प्रेम करतो, फिट राहण्याचा प्रयत्न करतो, आणि बाकी म्हणजे मजा मस्ती म्हणायची असतील तर मला वाटतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही सगळी गोष्ट, ही सगळी एक्साइटमेंट मला ठेवून जिवंत ठेवते। असं म्हणे की हे जे ना, बैलगाडीत बसणार, आपण बैलगाडीत बसून आपण इंटरव्ह्यू करणार, एक्साइटमेंट आहे ना यार, नाही तर असं कधी होतं? मला वाटतं की आतापर्यंत हीच एक्साइटमेंट जपून आहे, आणि म्हणूनच हे सगळं होत आहे असं वाटतं। ही एनर्जी त्याच्यासाठी आहे की आपण जे काम करतोय ते लोकांना मिळत आहे, लोकांना आवडतंय, आणि ते कौतुक करतायत, आणखी छान करूया, हेच आहे। बाकी असं म्हणजे काय एनर्जी काय, उलट मला असं राहायला खरं आवडतं आहे बाई, मजा येते हे, तर हेच असतं ना। वेल, मला असं वाटतं की जेव्हा ह्या पद्धतीने माझं होतच नाही, म्हणजे मी ठरवलं तरी म्हणजे जिथे बोलायचं आहे, म्हणजे कधी जसं लॉकडाऊनमध्ये आपल्या बऱ्याचशा मित्रमैत्रिणींना मी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या होत्या की काम नाही किंवा हे नाही, तेव्हा आपण कसं राहायला पाहिजे, तेव्हा होतो तो सूर लागतो। पण एकंदर मला असं वाटतं की आपण धिंगाणा आहे आणि मजा मस्ती आहे, त्यामुळे असंच राहायला पाहिजे। बैलगाडीमध्ये बसतोय, असा इंटरव्ह्यू करतोय, आणि तू सकाळी असं काय विचार केला होता का आपले इंटरव्ह्यू असे पण होतील किंवा झोपड्यावर होतील किंवा बैलगाडीत होतील, असं काही वाटलं होतं? म्हणजे धिंगाणाचं हे एक वेगळंच स्वरूप तुला दिसेल असं वाटलं होतं? मी तेच म्हणतोय की मला एक आयडिया तर होती, कारण गेल्या वर्षी आम्ही धिंगाणाचं प्रमोशन आहे ना, आम्ही इमॅजिकामध्ये केलं होतं, तर त्या राईड बीडमध्ये आम्ही केलं होतं। तर पण ह्यावेळेची जी थीम आहे आता उद्या धिंगाणाची, ती आहे की गावच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे, म्हणजे या धिंगाणा गावात आहे, तर असं काहीतरी एक छान सेटअप असेल, आणि ते आल्यानंतर कळलं की कमाल आहे, हे जरा वेगळं होईल। मला वाटतं की इंटरव्ह्यू करतोच आपण, म्हणजे तेच प्रश्न असतात, तीच उत्तर असतात, पण त्याला एक पॅकेजिंग खूप वेगळं आहे, त्या पद्धतीने धिंगाणा आहे की तोच शो आहे, तोच म्युझिकल गेम शो आहे, पण त्याच्यातले एलिमेंट असे आहेत ना जे आणखीन तुम्हाला आवडतील। जसा एक प्रश्न असतो ना की यार 2 सीझन सुपरहिट झाले, 3ऱ्या सीझनमध्ये काय, आता नवीन काय, लोकांना ते हवं असतं, कारण अरे आम्हाला माहिती आहे फॉर्मॅट हाच आहे, पण तरीही स्टार प्रवाह, त्यानंतर फ्रेमची टीम, आमची क्रिएटिव्ह टीम, श्री सुमेध, आमचे सतीश राजवाडे सर, काहीतरी वेगळं आणलंय, खरंच आणलंय। आणि मी होस्ट असल्यामुळे मी त्याचा अनुभव पहिल्या एपिसोडला घेतलाय की बऱ्याचशा गोष्टी नवीन आहेत, बरेचसे गेम नवीन आहेत, बरेचसे टास्क नवीन आहेत, पैशाच्या बाबतीत काहीतरी, म्हणजे धिंगाणाच्या एपिसोडमध्ये पैसे कमवणं तेवढा सोपा भाग नाही आहे, पण तरी ते आणखीन गमतीशीर कसं केलेलं आहे। किंवा तुला ती गंमत माहिती ना, तू घंटाघरमध्ये गेलीस आणि तू 0 रुपये आणलीस, तर पुढचा राऊंड ना तुला एखाद्या पक्ष्याच्या किंवा प्राण्याच्या आवाजात खेळावा लागतो, कारण ते 0 म्हणजे अंड आम्ही ठरवतो, तर ते काय आहे याच्यातही आहे। मला गंमत आता उद्या धिंगाणाची ही वाटते अशी, त्यात मॅडनेस आहे, पण त्यात आपलेपणा खूप आहे, जसं म्हणा माती आणि नाती,
म्हणजे त्यात मुवमेंट अशा घडतात, त्यात गोष्टी अशा नव्याने घडतात ज्याचा मी साक्षीदार आहे. तर हे सगळं पॅकेजिंग मला खूप आवडतं, ही सगळी गोष्ट मला खूप आवडते. तो 1 2 3 4 सारखा शो नाही आहे. तो खूप तुम्हाला छानही वाटते, तुम्हाला मजाही येते, तुम्हाला फीलही होतं. हो रे, तो एक कोणीतरी किस्सा सांगतो शूटिंगचा. म्हणजे माऊ आलेली आहे, त्या माऊचं नाव काय, ती माऊ आली तिकडे, तिथे काही तिथे कमरेचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि तिने तो सीन केला होता. आता स्टार प्रॉच्या सगळे सिरियल सुपरहिट आहेत, त्यामुळे अरे असं झालं होतं, हे होतं. तर अशा काही गोष्टी स्टार प्रॉ त्या आपल्या शोमध्ये कळतात. आणि इथे दिव्या पुगावकर, आणि भाई तिथे माझी बॅटिंग मला आहे. मी त्यावेळी मला बागडायला मिळतं, मला खेळायला मिळतं, मजा करायला मिळते, मध्ये जायला मिळतं, टास्क घ्यायला मिळतात. तर मला तर तो शो होस्ट करताना आनंद होतोच, पण तो लोकांना आवडतोय किंवा तो लोकांना भावतोय, त्याचा 3रा सीझन होतोय, याचा आनंद माझ्यासाठी खरंच खूप मोठा आहे. नक्कीच. आता या सगळ्या टास्क मध्ये तू एवढी नावं सांगितली, पण तुझा आवडीचा टास्क कोणता आहे याच्यामध्ये? नाही, खूप आहे टास्क, असे बघायला गेले तर लयच आहेत, कधी कधी बदलत असतात, पण फुग्यांचे टास्क आणतात. आणि कुठला सांगू, म्हणजे एक मला आठवतं चांगला, अक्षय आणि रमाचा टास्क होता तो, की दोघं असे पाठीला पाठी बसले असतात, म्हणजे खुर्च्यांवर बसलेत, आणि अक्षय म्हणजे आपला शशांक केतकरच्या बोटाला दोरी बांधली आहे, ती दोरी अशी वरती टांगली आहे, त्या दोरी खाली आली आहे, तिला एक जिलेबी लावली आहे. सो आपण असे दोघे आहोत. आता मी पाय वर केला की ती जिलेबी खाली येणार, मग तू खायची. हा, म्हणजे हे जे पायाचा बॅलन्स युनिकच टास्क आहे हा, ही पायाचा जो बॅलन्स आहे ना, मी बायाचा टॅलेंट बोलणार होतो, बॅलन्स असं होतं, फंबल होतो, तर तो बॅलन्स करणं. मग त्या दोघांत अरे खूप खूप एवढे अतरंगी टास्क आणतात ना ते शोधून. आता म्हणजे तो प्रो मध्ये बघत असेल, प्रोमो तर खूप सुपरहिट ठरलाय सीझनच्या ह्या सीझन मधला पहिला टास्क दिला, जो हंड्यावर हंडे ठेवून मग ते नागबोडी बोलणं, पडतायत वगैरे, मग हात नाही लावायचा. मला वाटतं ह्या सगळ्या म्हणजे तो ना गावच्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा, पण यावेळेला धिंगाणा गावात आहे, धिंगाणा बुद्रुक मध्ये. त्याची गंमत ही आहे की एलिमेंट काय काय आणण्याचा प्रयत्न केलाय. जसं स्टार प्रॉच्या सिरियल मधले बरेचसे कलाकार, सगळेच कलाकार, प्रत्येक कॅरेक्टर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या गोष्टीला, वेगवेगळ्या भागाला रिप्रेझेंट करतो. म्हणजे आमचा राया पंढरपूरचा आहे, किंवा आमचा समीर सोलापूर, आणि या सगळ्या गोष्टी, तर ते फ्लेवर आलेत. आणि त्यात परत सिद्धार्थ जाधवचा भाई एक तडका आहे, त्यात स्टार प्रवाहाचं मराठी परंपरा, मराठी प्रवाहासारखं एक काहीतरी छान असं ते खूप छान पेरून तो शो बनवलाय, आणि म्हणून मला तो करायला आवडतो. नक्कीच. मंडळी, तुम्ही बघताय का, आज सकाळपासून आम्ही इकडे सगुना बागमध्ये कर्जतला आलो आहोत, आणि सिद्धार्थ देखील आमच्या सोबतच आहे, पण तो आत्ताही तितक्याच जोराने धिंगाणा घालतोय. धिंगाणा 3 हात त्याने तितकाच गाजवून टाकला, आणि तो आमच्या बरोबर फिरतोय, बैलगाडीत फिरतोय, सगळ्यांना इंटरव्ह्यू देतोय. त्याची एनर्जी ऑसम आहे, आणि हा धिंगाणा 3 देखील ना तितकाच ऑसम ठरणार आहे. सिद्धार्थ, मला तुला एक विचारायला, बोलता जी काही शब्दांमध्ये जाते ना ती, म्हणजे ते असं ना, अरे मी राईटला गेलो नाही काय, मी राईटला गेलो आणि मी त्याला फोन केला ना, त्याला बोललो, हे सगळं तिथे तेच चाललंय. पण चांगलं आहे यार, गंमत आहे, असं कॅरेक्टर करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा धिंगाणा सीझन 3. एकदम भारी ना. मी फिरून प्रश्नाकडे येईल परत, की जसं की तुझ्या करिअरचा भाग, मी तुझ्या एकदम जिव्हाळ्याचाच प्रश्न घेणार आहे आता, की तुझा जिव्हाळ्याचा भाग आणि तुझा गुरु जर पाहायला गेलं तर अशोक मामा, आणि तुझ्या ह्या सगळ्या म्हणजे तू जे काही तुझे प्रोजेक्ट्स करतो, त्याच्यानंतर जेव्हा ते प्रोजेक्ट सुपरहिट होतात, तेव्हा अशोक मामांची तुझ्यासाठी काय प्रतिक्रिया असते? अशोक महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर हे प्रत्येकासाठी, आमच्या सगळ्या पिढीसाठीच गुरुतुल्य आहेत. माझं तर स्वर्गीय लक्ष्मणमामा यांच्यावर काम करत राहून गेलं, पण स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर सर, महेश कोठारे सर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर यांचीच कामं पाहत लहानाचं मोठे झालं रे. नंतर आम्हाला देवेंद्र प्रेम सर, केदार शिंदे सर, महेश मांजरेकर सर, भरत सर, अंकुश दादा, बापरे, पॅडी, विकास कदम, अमित भंडारी, प्रसाद, संजय जाधव सर, क्षितिज, आदित्य सरपदार, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, असे मित्र, अशी पॉझिटिव्ह लोक, सतीश राजवाडे सर, त्यात आता त्यांनी एक धिंगाणा दिलाय. या सगळ्या गोष्टी, एवढी पॉझिटिव्ह लोक भेटली, एवढं सगळं झालंय. पण अशोक सराफ सरांबरोबर काम करण्याची गंमतच वेगळी आहे. आता मी 3.5 पार्ट 2 त्यांच्याबरोबर केलाय. काही नाही, जास्त सरांची जास्त नसतं, त्यांना बड्डेला फोन करतो, मग ते मला बड्डेला फोन करतात. माझ्यासाठी ती मोठी अचिव्हमेंट होती, जी मला झी गौरवच्या निमित्ताने मिळाली होती.
की त्यांना ती मानवंदना द्यायची संधी मिळाली होती आणि ते माझं मनापासून होतं. त्यामुळे ते प्रेम करतात ग, ते खूप प्रेम करतात. पण मला खूप बरं वाटतं. मी नेहमीच म्हणतो मी किती चांगला कलाकार आहे मला माहीत नाही, पण मी नशीबवान कलाकार आहे, कारण मी खूप चांगल्या चांगल्या मुवमेंट माझ्या आयुष्यात ही मोठी मोठी लोकं आणतात. आज नवरा नवसाचा 2 सुपरहिट आहे, त्यात अशोक सरांबरोबर काम करायला मिळालं, त्यात सचिन पेळगावकर सरांबरोबर काम करायला मिळालं. सो मला असं वाटतं की ह्या मुवमेंट माझ्या आयुष्यात धिंगाणा घालतात असं म्हणेन मी, आणि म्हणून मी आयुष्यात धिंगाणा घालत असतो. नक्कीच नक्कीच. सिद्धू जसं बोलला मी किती चांगला कलाकार आहे मला माहिती नाही, पण मी तुम्हाला आज सांगेल की सिद्धू सारखा कलाकार नाही आहे आणि तो आता आपल्याबरोबर येतोय होऊ दे धिंगाणा सीझन 3 मध्ये. तर प्रेक्षकांना काय निरोप देशील जाता जाता? मी येता येता निरोप देणार आहे, कारण 16 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहावर आता उद्या धिंगाणा सीझन 3 सुरू होतोय. स्टार प्रवाह महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी, त्यातले सगळे कार्यक्रम सुपरहिट आहेत, सगळे कॅरेक्टर सुपरहिट आहेत. सो मला असं वाटतं त्या स्टार परिवाराचं म्हणेन मी एक भाग आहे आणि मला आनंद होतोय कलाकार म्हणून. पहिला सीझन आला, दुसरा सीझन आला, आता तिसरा सीझन घेऊन येतोय आणि तोही तुम्हाला तितकाच आवडेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरपासून आपल्या स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका. आता ग 16 नोव्हेंबरपासून आपल्या स्टार प्रवाहावर पाहायला विसरू नका. आता हो दे धिंगाणा 3. 3 पण आहे आणि हे पण आहे. छान आहे. छान आहे. थँक्यू सो मच.